मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात चाकरमाने जे आहे ते घराबाहेरनं कामावरती निघालेले दिसून येत आहे। मी सध्या उभा आहे डोंबिवली स्टेशनवरती। आपण पाहू शकतो डोंबिवली स्टेशनवरती दररोज ज्याप्रमाणे गर्दी होते याच प्रमाणाची गर्दी जी आहे ही या ठिकाणी जे जलद गाडी आहे त्या जलद गाडीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरती उभे असताना दिसून येत आहे। एकंदरीत आपण पाहायला गेलं तर काल पहिल्या दिवशी जी गर्दी होती ती कमी होती, कारण रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं की गरज असेल तरच रेल्वेचा प्रवास करावा। मात्र त्यानंतर जे आहेत प्रवासी मोठ्या प्रमाणातच बाहेर रेल्वे स्टेशनवरती जाणं टाळलेलं। मात्र आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती डोंबिवली स्टेशनवरती दिसून येत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर भायखळापर्यंत स्लो ट्रेन सुरू असल्याने या ठिकाणी स्लो ट्रेनला देखील गर्दी आहे। मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की दुसरी जी आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस यासाठी फास्ट ट्रेन सुरू असल्याने त्या ट्रेनमध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाकरमाने असतील, प्रवासी असेल तर फास्ट ट्रेनसाठी या ठिकाणी गर्दी केलेली दिसून येत आहे। आपण पाहायला गेलं तर जे अप साईडच्या ज्या गाड्या आहेत ते 10 ते 15 मिनटं उशिराने येत आहेत, तर डाऊन साईडच्या गाड्या ज्या आहेत ते 20 ते 25 मिनटं उशिराने धावत असल्याने मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरामध्ये जी गर्दी आहे या ठिकाणी झालेली दिसून येते आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या तिसरा दिवस असणार आहे। मात्र दुसऱ्या दिवशी आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी जी आहे ती स्टेशन परिसरावरती होत असलेलं चित्र डोंबिवली स्टेशनवरती दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन अमित सह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।